कारण प्रत्येक भागात वेगवेगळी प्रथा आणि परंपरा आहे. काहींकडे आंबे घेतले जातात, काहींकडे जांभळं घेतली जातात. तुमच्याकडे आणखीन एखादं वेगळं फळ असेल तर ते घ्यायचं. ते फळं झाडाजवळ ठेवणं हा मुख्य त्या पूजेमधला भाग आहे. त्यानंतर मग तुम्हाला झाडाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि सुती धागा गुंडाळत त्या प्रदक्षिणा करायच्या आहे. हा भाग तर सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे त्याबद्दल काही फार सांगत नाही. पण आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो त्या ओटीचं नंतर काय करायचं किंवा हे ते बरेच. तर या ओटीचं नंतर काय करायचं, तर झाडाच्या आजूबाजूला जे गरीब महिला असतात, बसले असतात वाट बघत काहीतरी दक्षिणा मिळेल याची, तर त्यांना तुम्ही ती ओटी दिली तरी चालणार आहे किंवा तुम्ही नाही दिली तरी तुम्ही पूजा करून गेल्यानंतर त्या ती उचलून घेणारच आहेत. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. एकदा तुम्ही झाडाजवळ गोष्टी अर्पण केल्या की पुढे त्याचं काय होतं हा तुमचा भाग नाही. आपण शुद्ध मनाने चांगल्या मनाने त्या अर्पण करायच्या. आता या पूजेबद्दल तुम्हाला आणखीन शंका आहेत किंवा याचं काय करायचं त्याचं काय करायचं, मग पूजा झाल्यावर ओटी कशी भरायची इतर महिलांची, तर मग तो व्हिडिओ बघा जो वटपौर्णिमेचा संपूर्ण पूजाविधीचा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर. त्यामध्ये सगळं डिटेल दाखवलंय आणि ओटी सुद्धा भरून दाखवली, इतर महिलांची ओटी कशी भरायची ते सुद्धा दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. आता वळूया पुढच्या भागाकडे. पहिला प्रश्न झाला पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा कशी करायची ते पण आपल्याला कळलं. पण ही पूजा करत असताना तुम्हाला झाडाजवळ एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र आत्ताच लिहून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. काय आहे तो मंत्र? तो मंत्र अगदी साधा सोप्पा आहे आणि संस्कृत आहे पण म्हणायला अवघड नाहीये. वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वटसंश्रिता. हा अगदी साधा सोप्पा मंत्र आहे आणि या मंत्राचा अर्थ खरं तर आपल्याला मंत्र म्हणतानाच जाणवतोय की काय अर्थ या मंत्राचा असणार आहे. तरी सुद्धा ज्यांना कळला नसेल त्यांच्यासाठी अर्थ सांगते. या श्लोकाचा अर्थ आहे, वडाच्या मुळाशी ब्रह्मदेव वास करतात, वडाच्या मध्यभागी विष्णू वास करतात, वडाच्या अग्रभागी म्हणजे टोकाला भगवान शिवशंकर विराजमान आहेत आणि सर्व देवतांच्या आश्रयाला सावित्री माता या वटवृक्षामध्ये स्थिर आहे. असा या मंत्राचा अर्थ आहे जो आपण म्हणायचा आणि नमस्कार करायचा. आज तुम्हाला असं वाटतंय का व्हिडिओमध्ये जरा खूप घाई करतीये कविता, वाटत असेल कदाचित, पण काय मला पण तयारी करायची आहे वटपौर्णिमेची, माझी पण सगळी तयारी राहिली आहे, साडी सुद्धा नाही ठरवली आहे मी अजून कोणती नेसायची, त्यामुळे जरा घाईघाईतच होत आहे आज. पण तरी सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आशा आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मैत्रिणींना सुद्धा पाठवा. तुमचा लेडीजचा ग्रुप असेल तर त्याच्यावर शेअर करा. म्हणजे या एकाच व्हिडिओत कसं सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत तर तुमच्या मैत्रिणींच्या शंकांचं सुद्धा निरसन होईल. आणि हो, जाता जाता प्लीज 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 वटपौर्णिमेला एक तरी झाड लावा. जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर मी म्हणेल वडाचंच झाड लावा. पण जर तुम्ही शहरात राहत असाल तर वडाचं झाड लावणं अर्थात शक्य नाहीये, कारण त्याच्यासाठी